जॉईंट लाईफ पॉलिसीबाबत आपण एक एक्झाम्पल पाहणार आहोत. एक्झाम्पल, राम, लक्ष्मण आणि भरत हे पार्टनर्स आहेत की ज्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो 2:1 प्रत्येकी याप्रमाणे आहे. त्यांनी आपला संयुक्त विमा 2 लाख रुपयांचा उतरवलेला आहे की ज्याचा वार्षिक हप्ता 31 मे 2020 पासून दिला जातो. प्रत्येक वर्षाच्या 31 डिसेंबरला अकाउंट्स क्लोज होतात आणि त्या पॉलिसीची असणारी सरेंडर व्हॅल्यू म्हणजेच ट्रू व्हॅल्यू ऑफ द पॉलिसी खालीलप्रमाणे: 2020 नील, 21 2000, 2022 5000 आणि 2023 9000. पार्टनर्सपैकी लक्ष्मण 15 फेब्रुवारी 2023 रोजी यांचा मृत्यू झालेला आहे आणि पॉलिसीची रक्कम आपणाला 13 मार्च 2023ला मिळालेली आहे. यावरून आपणाला जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंट आणि जॉईंट लाईफ पॉलिसी रिझर्व अकाउंट तयार करायचं आहे. अकाउंट्स इन द बुक्स ऑफ राम, लक्ष्मण अँड भरत. पहिली एंट्री, प्रीमियम हा 21 मेला दिला जात असल्यामुळं पहिला प्रीमियम 21 मे 2020ला दिल्याबद्दल जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. त्याचा इफेक्ट पॉलिसी अकाउंटच्या डेबिट साईडला टू बँक अकाउंट 10,000. यानंतर रिझर्व क्रिएट केल्याबद्दल म्हणजेच प्रत्येक वर्षी अकाउंट्स क्लोज करण्यापूर्वी प्रीमियम इतक्या रकमेचा रिझर्व क्रिएट केल्याबद्दल एंट्री होईल प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट डेबिट टू जॉईंट लाईफ पॉलिसी रिझर्व अकाउंट. याचं पोस्टिंग रिझर्व अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट 10,000. पहिल्या वर्षी सरेंडर व्हॅल्यू नील असल्यामुळं संपूर्ण बॅलन्स हा जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंटला ट्रान्सफर केला जाईल. एंट्री होईल जॉईंट लाईफ पॉलिसी रिझर्व अकाउंट डेबिट टू जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंट. पोस्टिंग रिझर्व अकाउंटच्या डेबिट साईडला बाय जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंट 10,000 आणि पॉलिसी अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय जॉईंट लाईफ पॉलिसी रिझर्व अकाउंट 10,000. इथं पॉलिसी अकाउंट 10,000 रुपयाने क्लोज होईल. त्याचप्रमाणे रिझर्व अकाउंट देखील 10,000 रुपयानं क्लोज होईल. दुसऱ्या वर्षासाठी प्रीमियम दिल्याबद्दल एंट्री होईल तारीख 31/5/2021. एंट्री पॉलिसी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट आणि याचं पोस्टिंग पॉलिसी अकाउंटच्या डेबिट साईडला टू बँक अकाउंट अमाऊंट 10,000. इथं 2021 हे वर्ष क्लोज करण्यापूर्वी रिझर्व क्रिएट केल्याबद्दल एंट्री होईल प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट डेबिट टू जॉईंट लाईफ पॉलिसी रिझर्व अकाउंट. पोस्टिंग जॉईंट लाईफ पॉलिसी रिझर्व अकाउंटच्या क्रेडिट साईडला तारीख 31 डिसेंबर 2021 बाय प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट अमाऊंट 10,000. रिझर्व अकाउंटवरील सरेंडर व्हॅल्यूपेक्षा जास्त असणारी रक्कम पॉलिसी अकाउंटला ट्रान्सफर करायची आहे. मग सरेंडर व्हॅल्यू ही 2,000 आहे आणि मग सरेंडर व्हॅल्यूपेक्षा जास्त असणारी रक्कम 8,000 रुपये पॉलिसी अकाउंटला ट्रान्सफर केल्याबद्दल एंट्री जॉईंट लाईफ पॉलिसी रिझर्व अकाउंट डेबिट टू जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंट. पोस्टिंग रिझर्व अकाउंटच्या डेबिट साईडला टू जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंट आणि पॉलिसी अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय जॉईंट लाईफ पॉलिसी रिझर्व अकाउंट. पॉलिसी अकाउंट क्लोज होईल 10,000 रुपयांनी आणि बॅलन्स कमी पडेल क्रेडिट साईडला 2,000 की जो बॅलन्स पुढच्या वर्षाकरता कॅरीड डाऊन होईल आणि हा बॅलन्स क्रेडिट साईडवरून डेबिट साईडला पुढच्या वर्षी 1/1/2022साठी टू बॅलन्स ब्रॉड डाऊन असेल 2,000 की जी सरेंडर व्हॅल्यू असेल. इथं रिझर्व अकाउंट देखील क्रेडिट साईडने क्लोज होईल. डेबिट साईडला बॅलन्स कमी पडेल की जी सरेंडर व्हॅल्यू आहे. यानं हा बॅलन्स कॅरीड डाऊन होईल आणि हा कॅरीड डाऊन झालेला बॅलन्स पुढच्या वर्षासाठी म्हणजेच 1/1/2022साठी
क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 2,000 रुपये. यानंतर 2022 साठीचा प्रीमियम दिल्याबद्दल एंट्री होईल. पॉलिसी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, त्याचं पोस्टिंग पॉलिसी अकाउंटच्या डेबिट साईडला टू बँक अकाउंट 10,000 आणि अकाउंट आर्थिक वर्ष क्लोज करण्यापूर्वी रिझर्व क्रिएट केल्याबद्दल एंट्री होईल. जॉईंट लाईफ पॉलिसी प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट डेबिट टू जॉईंट लाईफ पॉलिसी रिझर्व अकाउंट, पोस्टिंग जॉईंट लाईफ पॉलिसी रिझर्व अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट 10,000. 2022 साठी देखील रिझर्व अकाउंटवरील सरेंडर व्हॅल्यूपेक्षा जास्त असणारी रक्कम ही पॉलिसी अकाउंटला ट्रान्सफर करायची आहे. मग इथं 2022 साठी सरेंडर व्हॅल्यू 5,000 आहे. 12,000मधून 5,000 वजा जाता जास्तची रक्कम असेल 7,000 की जी पॉलिसी अकाउंटला ट्रान्सफर होईल. याकरता एंट्री होईल जॉईंट लाईफ पॉलिसी रिझर्व अकाउंट डेबिट टू जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंट, पोस्टिंग रिझर्व अकाउंटच्या डेबिट साईडला टू जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंट 7,000 आणि पॉलिसी अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय जॉईंट लाईफ पॉलिसी रिझर्व अकाउंट 7,000. इथं पॉलिसी अकाउंट क्लोज होईल. डेबिट साईडने 12,000 आणि क्रेडिट साईडला बॅलन्स कमी पडेल की जी सरेंडर व्हॅल्यू असेल 5,000 रुपये. हा बॅलन्स पुढच्या वर्षाकरता कॅरी डाऊन होईल आणि हा कॅरी डाऊन झालेला बॅलन्स पुढचं वर्ष म्हणजेच 1/1/2023 साठी बॅलन्स डेबिट साईडला ब्रॉड डाऊन होईल 5,000. रिझर्व अकाउंट देखील क्रेडिट साईडने क्लोज होईल 12,000 आणि बॅलन्स डेबिट साईडला कमी पडेल की जे सरेंडर व्हॅल्यू आहे 5,000. हा बॅलन्स देखील पुढच्या वर्षासाठी ब्रॉड डाऊन केला जाईल. 1/1/2023 साठी क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 5,000. इथं पार्टनर 15 फेब्रुवारी 2023 एक्सपायर झाल्यामुळं रिझर्व अकाउंटचा बॅलन्स हा पॉलिसी अकाउंटला ट्रान्सफर होईल. म्हणून रिझर्व अकाउंटच्या डेबिट साईडला टू जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंट 5,000 आणि पॉलिसी अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय जॉईंट लाईफ पॉलिसी रिझर्व अकाउंट 5,000 आणि 15 फेब्रुवारीला इन्शुरन्स कंपनीकडून रक्कम येणं असल्याबद्दल एंट्री होईल इन्शुरन्स कंपनी अकाउंट डेबिट टू पॉलिसी अकाउंट, पोस्टिंग पॉलिसी अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इन्शुरन्स कंपनी अकाउंट 2 लाख. पॉलिसी अकाउंट या ठिकाणी क्लोज होईल 2,05,000 रुपयांनी आणि डेबिट साईडला बॅलन्स कमी पडेल 2 लाख की जो पार्टनर्सना त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये वाटला जाईल. म्हणून पॉलिसी अकाउंटच्या डेबिट साईडला टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट राम 80,000, लक्ष्मण 80,000 आणि भरत 40,000. थँक्यू.